नमस्कार, मी डॉक्टर वर्षा पाटील, रिषभ नर्सिंग होम, जुळे सोलापूर इथून लॅप्रोस्कोपिक आणि लेझर सेंटर इथून आपल्याला आज एक माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे। मी लॅप्रोस्कोपिक गायनेकोलॉजिस्ट आहे। तर आज हा व्हिडिओ आपण मेन्स्ट्रुएशनबद्दल बोलण्यासाठी केलेला आहे। तर मेन्स्ट्रुएशन म्हणजे पाळी येणे हे सर्व स्त्रियांमध्ये आढळून येणारी बाब असून आपण त्या गोष्टीकडे निग्लेक्ट करतो किंवा त्या गोष्टीकडे शेमफुल नजरेने पाहिलं जातं। पण आज आपल्याला स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या बऱ्याच आजारांच्या मागे स्त्रियांच्या पाळीमध्ये असणारे दोष हे कारणीभूत असल्याचे आढळून येते। आणि जर ती पाळी आपण व्यवस्थित केली किंवा त्या पाळीबद्दल जी माहिती आहे आपण थोडीशी समजावून जर घेतली तर आपल्याला स्त्रियांमधल्या बऱ्याच आजारांचं मूळ गाठता येईल आणि त्यांना त्या गोष्टीमुळे त्यांना मदत होईल ही आशा आहे। तर साधारणपणे मेन्स्ट्रुअल हायजीन किंवा मेन्स्ट्रुअल हेल्थ याबद्दल जर बोललं गेलं तर पाळीचे आपण 4 भाग समजतो। त्यात पहिला भाग जो आहे म्हणजे एक्झॅक्टली पाळी येणे, 4 दिवसांचा जो कालावधी असतो त्या कालावधीमध्ये जेव्हा पेशंटला म्हणजे स्त्रियांना पाळी येते तर ही मेन्स्ट्रुअल फेज असते। तर ही ह्या फेजमध्ये स्त्रियांनी काय करावं किंवा ह्या फेजमध्ये कुठले हार्मोन्स डॉमिनंट असतात, तर या 4 दिवसांमध्ये FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन हे हार्मोन डॉमिनेटेड असतं। आणि तसेच या काळामध्ये स्त्रियांना हेवी वेट लिफ्टिंगला आपण अवॉइड करायला सांगतो। म्हणजे आपण एक रुटीन वर्कआउट करू शकता, पण वॉकिंग वगैरे साधारण व्यायाम करू शकता। तसेच या काळामध्ये स्त्रियांना डिहायड्रेशन होण्याचे चान्सेस असल्यामुळे कॉफी वगैरे पिण्यासाठी आपण त्यांना अवॉइड करायला सांगतो आणि पाणी भरपूर पिणे रेकमेंड करतो। यानंतर जी फेज असते ती फेज असते फॉलिक्युलर फेज। म्हणजे या फेजमध्ये ज्या फॉलिकलमधून बीजांड तयार होणार आहे उद्या त्या फॉलिकलची वाढ होणे आणि तसंच बाकीच्या फॉलिकलची वाढ कमी होणे अशी ही फेज असते। ह्याला म्हणतात फॉलिक्युलर फेज। तर या फॉलिक्युलर फेजमध्ये ॲक्टिव्ह किंवा डॉमिनंट हार्मोन असतं ते असतं इस्ट्रोजन। तर ह्या हार्मोनमुळे बायका या काळामध्ये खूप ॲक्टिव्ह असतात। ह्या 10 दिवसांचा साधारण पिरियड जो असतो यामध्ये स्त्रिया बॅलन्स्ड डिसिजन्स घेऊ शकतात, अप टू द बेस्ट ऑफ देअर देऊ शकतात, व्यायाम करू शकतात, हेवी वेट लिफ्टिंग पण करू शकतात आणि डिसिजन पॉवर या काळामध्ये किंवा फ्रेशनेस जो असतो तो या स्त्रियांमध्ये कमालीचा असतो। याच्यानंतर जी फेज असते ती असते ओव्युलेटरी फेज। साधारणपणे 1 दिवसासाठी पेशंटला ओव्युलेशन होतं किंवा बीजांड तयार होतं, पण आपण हा एक टोटल कालावधी 3 दिवस आणि 3 दिवस मागे पुढे असं धरून एक 7 दिवसाचा कालावधी म्हणजे पेरी ओव्युलेटरी फेज असं आपण धरून ही फेज आपण धरली जाते, तिसरी फेज आपण समजतो। ह्या फेजमध्ये साधारणपणे स्त्रिया गर्भ ठेवण्यासाठी ह्या फेजमध्ये त्या गर्भ ठेवू शकतात किंवा गर्भ त्यांना राहतो। त्यामुळे त्या ह्याच्याप्रमाणे त्या स्त्रीच्या शरीरातून फेरोमोन सिक्रेट केले जातात किंवा सगळे हॅपी हार्मोन्स त्या काळामध्ये स्त्रीच्या शरीरामध्ये डेव्हलप होत असतात। तर या काळामध्ये गर्भधारणा होण्याचे चान्सेस जास्त असतात। आणि त्याच्यानंतरची जी फेज असते ही पेरिओव्युलेटरी फेज ही पण ॲक्टिव्ह फेज असते आणि या काळामध्ये LH म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन हे जे आहे ते डॉमिनेटेड हार्मोन असते। ह्याच्यानंतर जो काळ असतो तो असतो ल्युटियल फेज। त्याच्यामध्ये पेशंटला प्रोजेस्ट्रॉन हा डॉमिनंट हार्मोन असतो आणि या काळामध्ये सगळ्यात जास्ती स्त्रिया डल किंवा कमी ॲक्टिव्ह फील करायला लागतात। आणि याच्यामध्ये मेन पेशंट्समध्ये आतमध्ये पाणीचा साठा जास्त झाल्यामुळं प्रीमेन्स्ट्रुअल टेन्शन जे असतं ते जास्ती असतं आणि त्यामुळे चिडचिडेपणा होणे किंवा मूड स्विंग्स होणे हे सगळ्यात जास्ती पिरियडच्या 1 आठवडाभर ते 10 दिवस आधीचा जो हा कालावधी आहे किंवा हा प्रोजेस्ट्रॉन डॉमिनंट जो ल्युटियल फेज जे आहे यामध्ये या काळामध्ये या स्त्रियांना होतात। तर आपण ओव्हरऑल हा 4 फेजेसचे जे मेन्स्ट्रुअल सायकल आहे याच्यामध्ये साधारणपणे काम करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत किंवा वर्किंग वुमन आहेत यांना आपल्याकडे हे पॉसिबल नाही की आता ही फेज चालू आहे तर आपण आराम केलं पाहिजे किंवा ही फेज चालू आहे तर आपण ऑफिसला जाऊ शकत नाही। तर आपण असं करू शकत नसल्यामुळे या 4 फेजेसमध्ये आपण पुरुषांइतकंच एफिशियंटली काम करण्यासाठी किंवा तितकंच आपण आपले मूड स्विंग्स किंवा आपल्या जे हार्मोनल लेवल्स आहेत त्याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी किंवा त्याचा आपण फार जास्त त्याचा परिणाम आपल्या वर्किंग रुटीनवरती न व्हावा यासाठी आपण काय करायला हवं, तर साधारणपणे मेडिटेशन इज बेस्ट ऑप्शन। मेडिटेशन, योगा करणे आणि
डेली 11 ते 12 सूर्यनमस्कार घालणे हे फार महत्त्वाचे आहे. सूर्यनमस्कार घातल्यामुळे आपला पेल्विक एरिया जो आहे त्याचा ब्लड फ्लो वाढतो. तसेच ओव्हॅरियन जे हार्मोनल इम्बॅलन्स आहेत त्याचे किंवा जो आपला ॲड्रिनल्स, ओव्हरीज आणि थायरॉइड हा जो ॲक्सिस आहे आपला जो किंवा पिट्युटरी, हायपोथॅलॅमस हा सगळा जो आपला हार्मोनल इम्बॅलन्स होण्याच्या मागचा जो कारणीभूत ॲक्सिस असतो तो कंट्रोलमध्ये राहण्यासाठी सूर्यनमस्कार दिवसाला 12 सूर्यनमस्कार घालणे अत्यंत आवश्यक आहे. आणि मेडिटेशन किंवा ध्यान करणे आणि श्वासाचे जे पण तुमचे जे श्वासाचे व्यायाम आहेत तेही रेग्युलरली करणं अतिशय गरजेचं आहे. तर जर स्त्रीच्या पार्टनरने किंवा बॉयफ्रेंड किंवा हजबंडने जर स्त्रीमध्ये होणारे हे बदल समजून घेतले आणि अकॉर्डिंगली स्त्रीला सपोर्ट केला, जसं की आपल्याला मेन्स्ट्रुअल फेजमध्ये पेन असतं, कॅल्शियमची कमतरता असते, तर त्याप्रमाणे स्त्रीला थोडं गरम सूप करून दिलं किंवा थोडंसं म्युझिक, लाईट म्युझिक किंवा थोडंसं इव्हिनिंगला वॉकिंगला सोबत घेऊन गेलं किंवा जो प्री मेन्स्ट्रुअल पिरियडमध्ये जेव्हा स्त्रीची खूप चिडचिड होत असते त्यावेळेला थोडंसं सपोर्टिव्ह बिहेव केलं किंवा इस्ट्रोजन फेज म्हणजे फॉलिक्युलर फेज जेव्हा म्हणजे पाळीच्या नंतरची इमिजिएटली फेज आहे त्यावेळेला इन्फ्लमेशनचे चान्सेस जास्ती असतात. तर त्यावेळेस अँटी इन्फ्लमेटरी म्हणजे मसाला चहा करून देणे किंवा दालचिनी, हळद, काळी मिरी यांचा जो मसाला चहा आपण जो म्हणतो तसा दिला किंवा गरम सूप करून दिलं, तर या थोड्याशा जो मूड स्विंग्स किंवा हा जो ह्याच्यामुळे त्रास होतो स्त्रीला त्यावरती आपण कंट्रोल करू शकतो. आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी कुठलीही वर्किंग वुमन किंवा कुठल्याही स्त्रीला आपण तिला सुखरूपपणे या सगळ्या फेजेसमधून बाहेर पडण्यास आपण हेल्प करू शकतो.